या नवी मुंबई शहरामध्ये सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब जे उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रावर लढत आहेत। आज आपण बघतो देशामध्ये काय परिस्थिती करून ठेवली राज्यकर्त्यांनी। मराठ्याला ओबीसीला आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवत आहेत, धनगराला आदिवासीला एसटी मध्ये यावा आणि त्यांचं आरक्षण कशा प्रकारे कमी करून आपल्या बांधवांवर। त्याचा अभाव एकच आहे की आपण शिकत नाही आणि जेव्हा आपण शिकू तेव्हा आपण वाचा फोडून या प्रशासनाला काहीतरी मागण्यासाठी जाऊ। तर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे साहेब जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवू। आपण हे जन आंदोलन घर हक्क संघर्ष समिती, युवा संस्था, कामगार एकता युनियन, लोकतांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष अशा बऱ्याच विचारांची आघाडी पगार सरांनी केली होती आणि त्याचं आपलं जिवंत उदाहरण आजही ते ऑफिस आपण करोडो रुपयाचं ऑफिस आज आपल्याला शेतकरी कामगार पक्षाने दिले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जो काही या शहराचा विकास आराखडा तयार झालेला आहे तिच्यामध्ये साहेब आमच्या 19,000 हरकती नवी मुंबईमध्ये आम्ही अभियान राबवलं। अभी नाही तो कभी नाही, जोरात म्हणायला पाहिजे, अभी नाही तो अभी नाही तो हे अभियान राबवलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून बऱ्याच नवी मुंबईतील आमच्या बांधवांना नवी मुंबईचं मुख्यालय साहेब माहित नव्हतं, ती माहिती झाली आणि या नवी मुंबईचं मुख्यालय आज आपण या शहरामध्ये राहतो, या शहराला सेवा सुविधा देतो। ज्या लोकांनी हे घरं बनवली त्यांना घराचा अधिकार आहे का नाही? मग कधी मागायचं आहे? या सरकारला मागण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र यायचंय। 8वा पगार सर मरेपर्यंत ज्या माणसांनी मरणाशी झुंज दिली, क्रांतिकारी विचार दिले, तुम्हा आम्हाला घडवलंय, आज आम्ही घडलोय का? पुन्हा वेळ आलेली आहे या शहरामध्ये तुम्हाला जर सन्मानानं हक्कानं या शहराला काहीतरी तुम्ही आतापर्यंत दिलंय त्या शहराला मागण्याची वेळ तुम्हा आम्हाला या नवी मुंबईत आलेली आहे। त्यासाठी आपण पूर्ण नवी मुंबई, पनवेल शहर असेल, मुंबई असेल, धारावी असेल, वाढवण, वसई, पालघर, विरार असेल, या नवी मुंबई शहरामध्ये हा जो आता जो शासनाने जी आर काढलेला आहे साहेब, या MMR क्षेत्राला वगळून काढलेला आहे। हे MMR क्षेत्र जे लोक या शहरामध्ये राहतात, मगाशी उल्हास नेरुरकर साहेबांनी सांगितलं, धारावीमध्ये जे प्रकल्प चालतात ती देशामध्ये कुठेही चालत नाही। या देशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट माल होतो, त्या धारावीमध्ये त्या मजूर वर्गावर आज हातोडं चालणार आहे। तर त्यांच्या सुद्धा पाठीशी आपल्याला राहायचंय का नाही? ही आज वेळ आलेली आहे, हो तर म्हणा। तर तुम्हा आम्हा सर्वांना पुन्हा एकदा एकीचं बळ दाखवायचंय आणि आज तुम्हा आम्हाला स्वतः या शहराला घर देण्यासाठी, तुमचं घर तर मिळेलच पण दुसऱ्याला घर कसं मिळेल त्यासाठी पुन्हा आम्हाला एक आमची वज्रमूठ तयार करायची आहे। करायची का नाही? एका जणांनी जर डोक्यावर ओझं घेतलं तर ते त्याला जड लागेल, परंतु या समूहाने जर ते ओझं वाटून घेतलं आणि इतर वस्त्यामध्ये आपण गेलो, अशा लोकांना घेऊन गेलो, आज आपण या ठिकाणी बोलतो, आझाद मैदानावर सुद्धा बोलतो, घर हक्क संघर्ष समितीने प्रत्येक तुमच्या आमच्यामध्ये ते रसायन निर्माण केलेलं आहे, कार्यकर्ता घडवलेला आहे। तर बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या भारत देशामध्ये जरी भारत देश स्वतंत्र झाला असेल तरी सर्वसामान्यांसाठी अजून भारत देश स्वतंत्र झालेला नाही। झालं असं तुम्हाला जे स्वतंत्र आपल्याला पाहिजे ते मिळतंय का? आपल्याला मिळतंय का? असं खाजू नका डोकं वगैरे, बोला ना। आपल्या परमनंट काम मिळालंय का? नाही। आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय का? आपल्या घर आहेत का? चांगला मिळतोय का? आपल्या घर आहेत का? मग आपण स्वतंत्र झालो का? मग त्यासाठी आता लढाई करायला लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना लिहिली, संविधान लिहिलं, त्याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे बुवा, सगळे समान आहेत, कोणी गरीब नाही, कोणी उंच नाही, सगळे समान आहेत। परंतु शेवटी बाबासाहेबांनी एक ओळ लिहिली होती, संविधान खूप चांगलं आहे, संविधान खूप चांगलं आहे, पण ते चालवणारी माणसं जर चांगली असतील तर त्या संविधानाचा उपयोग आहे, नाही तर संविधान जर चालवणारी माणसं बदमाश असतील तर गोरगरीबांना अन्याय होईल आणि तो आता अन्याय आपल्याला दिसतोय। त्यामुळे सगळ्यांना अलर्ट व्हायला लागेल। अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मानव जातीच्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा सुद्धा आपल्या पूर्ण होत नाहीत, तर कुठल्या प्रकारचं आपल्याला स्वातंत्र्य आले? तर बंधूंनो, त्या गरजा मिळवण्यासाठी आपल्याला भांडावं लागेल, आंदोलन करावं लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल। या नवी मुंबईमध्ये हजारो इमारती सुप्रीम कोर्टाने
मॅडम सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केले 4000 इमारती अनधिकृतरित्या पाडा, त्या त्यांना पाडता येत नाही आणि ते गरिबाच्या झोपड्या पाडण्यासाठी पुढे येतात. म्हणजे एवढे बदमाश शासकीय सिस्टम चालू झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 4000 इमारती पाडा म्हणून, त्या पाडायला अजून कुठलाही ऑफिसर गेलेला नाही. पण गोरगरिबांच्या झोपड्या कशा पाडता येतील याच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. त्यामुळे यांना घाबरायचं कारण नाही. हे काय आपल्या घराला हात लावू शकणार नाहीत, वारंवार घाबरवणार. आपण घाबरायचं नाही, आपण घाबरलो तर मग ते आपल्या आतमध्ये घुसणार. त्यामुळे तुमचा लढा सुरुवातीपासून आहे. पगार साहेबांनी एवढं मोठं संच तयार करून दिलेला आहे. त्या माणसाला खरोखर सॅल्यूट आहे आपला. कारण मी त्यांना बघितलेलं आहे, एवढ्या त्यांच्या उतरत्या वयामध्ये सुद्धा एकही रुपयाची कोणाची अपेक्षा न करता खिशातून काडीमोड करून ते अख्खा महाराष्ट्र फिरत होते, अख्खी मुंबई फिरत होते आणि केवळ तुमच्यासाठी लढत होते. तर त्यांचाच आपण आदर्श पुढे ठेवूया आणि हा लढा कायम करूया. ह्या लढ्यामध्ये वेळ आली तर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा पुढे आणू. करेंगे हम सब